नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव अमरजित देवकर. आपल्या नंदीचं नाव आमचं नंदीचं नाव बटर 8,000 कामं. काय सांगाल? आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? आजचं मैदान आम्ही चांगलं झालं आहे आणि सगळं बोलतो ते व्यवस्थित केलं आहे. मैदान पण भारी आहे. बघू आता शर्यत पण जमली आमची. नक्कीच. आता बैला काढून बघू. कोणाच्या नावाने नंदी पळतो? आमच्या नंदी स्वर्गीय भरतशेठ बाळाराम गोरे कामोडे बनवण्याच्या नावाने पडतो. नक्कीच. काय सांगाल? बटरबद्दल काय सांगाल ना? बटरबद्दल सांगतो कमीच आहे, कारण आम्हाला बटरने भरपूर काय करून दिले. आम्हाला जेवढं पाहिजे होते तेवढं मिळून दिले. प्रत्येक आड्यात आम्हाला गुलाला ठेवतो. त्याच्याकडून आता काहीच अपेक्षा राहिली नाही. तुला कसा काय नाद लागला शर्यतीचा? मला नाद हा खरा. आमच्याकडे पहिले पण बैलं होती वासरा विसरा, आणि नंतर आम्ही बटरला घेतला आणि नंतर आता कसं बटर पाला लागलो. मला लय पहिल्यापासून नाद लागला, आखरीपासूनच नाद आहे. बटरबरोबर आणखी कोणते नंदी आहेत दावणीला? हो, आमच्या गावातले आहे आणि एक वासरू घेतला त्यांना नवीन एक वासरू घेतलेलं आहे. काय सांगशील त्या वासरूबद्दल? काय सांगशील? हो, आता ते घेतलं आहे. पुढच्या वर्षी तरी काढू त्याला. कसा पळ आहे त्याचा? बटर सारखाच आहे की? चांगलाच आहे, बटर सारखाच पडतो आणि खूप छान पडतो. बटरबद्दल आणखी काय सांगशील? घरी वगैरे कसं वातावरण आहे? बटर शांत, आड्यातच शांत असतो. घरी पण असं कोणाला मारत नाही, एकदम शांतच राहतो. काही एवढं नाही. आणि कोणाला म्हणजे बारकी बिरके पोरांना हातपाने लावत आणि मोठे पण माणसाला काही हातपाने लावतो समोर येऊन. काय नाही, कोणाला पण काही पण हात पकडू येतो. म्हणजे सगळे पकडतात बटरला. हां, काही. आणखी काय सांगशील बटरबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल काय सांगशील? आजची शर्यत जमलेली आमची मोठी शर्यत आहे. मोठी शर्यत आहे. काय सांगशील? आजचा पळ कसा असणार आहे? अपेक्षा वगैरे काय असणार आहे? अपेक्षा तर आहे भरपूर बैलाकडून की आजचा गुलाल मिळून दिला पाहिजे. आणि बघू आता बैलाकडून जी बैलपाळाचं काम करणार आहे, जे होईल त्याच्यानंतर गुलालात राहायचा प्रयत्न करू. नक्कीच. बटरचं एक नाव आहे बिंजोडमध्ये चांगलं. तू काय सांगशील? तुझ्या काय भावना आहेत बटरबद्दलच्या? आता कशी प्रत्येकाची इच्छा असते टॉपमध्येच खेळायची, तर आमची पण एक इच्छा आहे आणि आम्ही पण आता टॉपमध्ये खेळतो. एक नंबरची शर्यती करतो. एक नंबरच्या शर्यतीमध्ये कायम बटर असतोय. हो, एक नंबर शर्यती. नक्कीच. तू काय करतोस? कितवीला आहेस? मी आता 11वीला आहे. 11वीला आहे. कसं चाललंय कॉलेज आणि हे शर्यत क्षेत्र? कॉलेज करून ना अभ्यास करतोस की नाही? अभ्यास रोजचा असतोय. काय तुझं अपेक्षा काय आहे? कॉलेज करून काय करणार आहेस? आता बघू पुढे बघू. काय असं शर्यतीचा नाद कायम राहणार आहे की दुसरं आणखी काय करणार आहे? पण आणि आपला शाळा पण. शाळा पण दोन्ही करणार आहेस? हो. नक्कीच. धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. नरेश गोंधली. लादेन आज गुलाल मिळालेला आहे, काय सांगा? आज लादीनविषयी जे काही सांगायचे ते कमीच आहे, कारण का लादींनी बरंच काय आम्हाला दाखवलं आहे. आधी मुंबईमध्ये दाखवलं आहे, घाटावरती दाखवलं आहे, बरंच काय दाखवलं मुंबईमध्ये त्यांनी. एक समोर मोठी गाडी होती, एक मोठी जोडी होती. दोन्ही बैल अशी होती की एकदम टॉपची पळणारी बैल. त्यांच्यामध्ये आज लादेन आणि बटर पळाला, काय सांगा? होती आज राहुलबाईंनी 2 वेळा आम्हाला लादेनला आणि बटरला टाकलेला आहे. आज एक चांगला वाटला आम्हाला, पण एक आनंद झाला की लादेननी आणि बटरनी एक मथुरबाईची गाडी मारली ती. नक्कीच एक मैत्रीपूर्ण शर्यत झाली. त्या शर्यतीमध्ये आपल्याला गुलाल मिळाला. लादेनबद्दल काय सांगाल? घरी वातावरण कसं आहे? वातावरण एक नंबर. लादेन आपल्या धावणीला कधी आला की घरचाच आहे? घरचाच आहे. आणि आता एक शर्यत झाली आहे शंभूची, लादेनचीच पैदास आहे आणि आता शर्यत जिंकला आहे तो पण, आणि तो पण आता इथे येणार त्याच्या बाजूला. नक्कीच. शंभूची शर्यत झाली. शंभूबद्दल काय सांगाल? कारण लादेनच्या मागोमाग आता शंभूचा सुद्धा गुलाल येतो, जी लादेनची पैदास आहे. काय सांगाल शंभूबद्दल? काय सांगणार आता शंभू? काय सांगू तेवढा कमी आहे. बाकी लादेनचं आणि शंभूचं मगापासून तुम्ही मुलाखत देताय, तुम्हाला म्हणजे आनंद आहे? भरपूर फुल आनंद आहे. असा आनंद मला कधीच नाही झाला पहिलं निघाल्यानंतर. भरपूर आनंद आहे, आनंदाच्या भावना येतात. त्याचबरोबर कंटिन्यू बोलताय, मुलाखत देताय. नक्कीच एक चांगली शर्यत झालेली आहे. कसा पळवता आज एक नंबर पळाला बैल. एक नंबरला पळाला बैल, कारण का याच्या आधी पण 2 शर्ती पडल्या, थोडासा म्हणजे डगमगच करत होता. आज बाकी एकदम त्याच्या मनासारखा पळाला आणि मालकांचा मन त्यांनी जिंकला, आणि पोरांचं ज्यांचे सहकार्य करतात ते पोरं, त्यांचा पण त्यांनी मन जिंकलंय. नक्कीच. सहकारी वर्ग खूप मोठा असतो, कारण बैलाची हार जीत होत राहते. त्यातून तरी पण आपला सहकारी सोडत नाहीत, कंटिन्यू आपल्या बरोबर असतात. त्याबद्दल काय सांगाल? आपल्या सहकार्याबद्दल खूप म्हणजे सहकार्य मुलांचा भरपूर काय असतो, त्याच्याबद्दल काय वादच नाही. बरा वाटला मुलं, आणि जेवढी पोरं असतील मागे तेवढा चांगला वाटतो.
नक्कीच सहकाऱ्यांच्यामुळेच सर्व हे शर्यत क्षेत्र चालू आहे. बटरबद्दल काय सांगाल थोडक्यात? बटर पण चांगलाच पळतोय आणि ही घरचीच गाडी समजू आम्ही पळवतो दोन्ही पण, बटर आणि लादेन. एक आम्ही असं समजतो की आमची घरचीच गाडी आहे पूर्ण. जसा कामोट्याचा जो साज आहे तसा आम्ही समजतो की आमचा घरचाच साज आहे तो. नक्कीच घरचा साज म्हणतात कामुडेचा, लादेन आणि बटर. भरपूर वेळा मागे शर्यतीमध्ये थोडंसं हार पराजित सामना करावा लागला, त्याच्यानंतर हा एक मोठा गुलाल, एक मोठ्या मैदानातला मोठा गुलाल म्हणतात. काय सांगाल त्याबद्दल, आजच्या मैदानाबद्दल? आजचं मैदान तर काय सांगायला नको, ओवल्याचं मैदान आहे, एक पब्लिक डिमांड मैदान. या मैदानात शर्यत झाली, खूप आनंद झाला. नक्कीच एक मोठी शर्यत झालेली आहे. घरी झाल्यावर आनंद कसा असणार आहे घरच्यांचा? खूप जल्लोष असणार आहे आता. नक्कीच धन्यवाद या छोट्याशा मुलाला.